नमस्कार, मी आशू तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपल्या रिव्ह्यूसाठी जो प्रोडक्ट आहे तो आहे एक मेकअप पाऊच, जो तुम्ही बघू शकता की एक येलो कलरचा पाऊच तुम्हाला दिसत आहे. एक चेन आहे त्याला, आतमध्ये पण स्पेस भरपूर आहे. असा एक मेकअप पाऊच आहे. ह्या मेकअप पाऊचचा रिव्ह्यू देण्याअगोदर मी तुम्हाला माझ्याकडे असणारे जे दुसरे मेकअप पाऊच आहे त्याचा थोडासा रिव्ह्यू देते आणि त्यानंतर इन डिटेल आपण ह्या प्रोडक्टच्या रिव्ह्यूबद्दल बोलणार आहोत. हा प्रोडक्ट जेव्हा मी घेतला त्याच्या अगोदर मी अशा टाईपचा एक मेकअप पाऊच वापरायची आणि त्याच्याही सुरुवातीला मी असं हँडमेड बनवलेले छोटे पाऊचेस असतात ते माझं मेकअपचं सामान पर्समध्ये कॅरी करण्यासाठी वापरायचे. जेव्हा मी हे 3 वेगवेगळे मेकअप पाऊच वापरले त्यानंतर माझा जो काही एक्सपिरियन्स आहे तो ह्या रिव्ह्यूमधनं मी तुम्हाला शेअर करणार आहे. हा जो पाऊच आहे हा मी स्वतः बनवलेला आहे DIY. आणि हा जो आहे हा ब्लॅक कलरचा पाऊच तुम्ही बघू शकता, ज्याचा फोम बेस आहे. हा मी डीमार्टमधनं परचेस केला होता 99 रुपीजला. जर हा प्रोडक्ट ओपन करून बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की एक मेन कंपार्टमेंट आहे, बाजूला 2 त्यांनी ओपन पॉकेट्स दिलेले आहेत आणि एका बाजूला छोटंसं पॉकेट आहे ज्याला चेन दिलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की 99 रुपीजला मी हा घेतला होता, म्हणजे 99 रुपयाला. तर तुम्ही टॅगमध्ये पण बघू शकता 99, MRP होती 110 रुपये, पण ॲक्च्युली मिळालेला तो 99ला. पण हा पाऊच मी जेव्हा वापरला तेव्हा मला लक्षात आलं की ह्याचा स्पेस जो आहे तो खूप कमी आहे. माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी असतील किंवा कॉलेज गोईंग गर्ल्स असतील, त्यांनी एक गोष्ट नोटीस केली असेल की नाही म्हणता आपल्या मेकअपमध्ये एक एक गोष्ट ॲड होत जाते. मग ते अगदी कंगव्यापासून ते फाउंडेशन, प्रायमर, अशा नंबर ऑफ थिंग्स आपल्या वाढत जातात. आणि त्यावेळी हा जो पाऊच आहे सेम माझ्या बाबतीतही असं झालं की ह्याचा स्पेस मला खूप कमी पडायला लागला. आणि त्यानंतर एकदा मी करंटली डीमार्टला व्हिजिट केली, त्यानंतर मला हा एक मेकअप पाऊच डीमार्टमध्ये दिसला, जो बघू शकता तुम्ही की त्याची प्राईस त्यांनी टॅगवर दिलेली आहे 169 रुपये. पण जेव्हा मी ह्या पाऊचला कंपेअर करते त्या पाऊचच्या कंपेअरमध्ये ह्याचा स्पेस खूप आहे. म्हणजे हा 99 रुपयाला आणि हा 169 रुपयाला, तर हा खूप वर्थ इट आहे. जसं तुम्ही आता बघू शकता की वरती लिहिलं आहे त्यांनी, ग्रेटफुल फॉर इट ऑल. फॅब्रिक जर बघितलं तर असं थोडं वेलवेटी दिसतं, पण ॲक्च्युली ते तेवढंसं वेलवेटी नाही आहे, म्हणजे वेलवेटसारखं नाही, फक्त ग्लॉसी अपीअरन्स थोडासा दिसतो आहे. त्यानंतर आतमध्ये स्पेस तुम्ही बघू शकताय की खूप जास्त स्पेस आहे. म्हणजे तुम्ही जर खरंच एक ॲप्रोप्रिएट मेकअप पाऊच बघत असाल तर 100% मी तुम्हाला रेकमेंड करते की तुम्ही हा पाऊच घ्या. जर तुमचे नियर बाय तुमच्या डीमार्टला कधी व्हिजिट झाली तर तुम्ही नक्की चेकआउट करा. चेनची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. त्यांनी असं एक होल्ड करायला दिले आणि खूप स्मूथली रन होतं आहे आणि ह्याचा स्पेस पण मला खूप छान वाटला. तर ह्या प्रोडक्टचा मी नुसता एम्प्टी तुम्हाला रिव्ह्यू नाही दाखवते, तर मी ह्याचा एक प्रोडक्ट मी ऑलरेडी वापरते ज्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला म्हणजे दाखवते इथे. हा मी जो करंटली हा पाऊच वापरते आहे, तर तुम्ही बघू शकता. नुसतं ओरली तुम्हाला लक्षात येणार नाही की त्याचा स्पेस किती आहे. तुम्ही बघू शकता हे माझं पाऊच आहे, ज्याच्यामध्ये मी एक मिनी पाऊच ठेवते की अगदी आपल्या सेफ्टी पिन्स असतील, काही बाकीचे छोटे छोटे क्लिप्स असतील ते मी ह्याच्यात ठेवते, कारण की ते सगळ्यामध्ये मिक्सअप होऊ नये म्हणून. तर एक नवा आहेत, वेगवेगळ्या लिपस्टिक्स आहेत, वेगवेगळे परफ्यूम आहेत, छोटासा मिरर आहे. म्हणजे कितीतरी गोष्टी मी ह्याच्यात ठेवल्यात. आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल की एवढं सामान ठेवल्यानंतरसुद्धा कितीतरी स्पेस ह्याच्यामध्ये रिकामा दिसतो. म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन जेवढं सामान माझ्या पाऊचमध्ये आहे तेवढं सामान आणखीन ह्याच्यात ठेवू शकता. जर माझ्यासारख्याच माझ्या आणखीन मैत्रिणी जर चांगला मेकअप पाऊचमध्ये इन्व्हेस्ट करणार असतील तर तुम्ही डीमार्टला व्हिजिट केल्यानंतर नक्की ह्या पाऊचला चेकआउट करा. खूप चांगलं रेकमेंडेशन म्हणजे रिव्ह्यू माझं ह्या प्रोडक्टच्या बाबतीत. क्वालिटी पण खूप छान आहे, स्पेस पण खूप आहे आणि प्राईस पण अफोर्डेबल आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. धन्यवाद.